विद्युत प्रवाहाचा धक्का लागून बजाज नगर इथं 33 वर्षीय युवकाचा मृत्यू. पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नातेवाईकांचा संताप. आज दिनांक 4 रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या बजाज नगर इथं शौच खड्ड्यात पाणी उपसा करण्यासाठी मोटर लावली असता विद्युत करंट लागून गजानन रंगनाथ उफाड वय वर्ष 33 राहणार बजाजनगर या युवकाचा मृत्यू झालाय. घटनास्थळी परिसरात असलेल्या नागरिकांनी तात्काळ गजानन यास उपचारासाठी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे. नातेवाईकांनी पालिका प्रशासनावर गंभीर आरोप करत बजाजनगर भागामध्ये नाल्या ड्रेनेज लाईनची व्यवस्था नसल्यानं व पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे युवकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप करत आमदार खासदार सुद्धा या बाबींकडे लक्ष देत नसल्यानं अशा घटना घडत असल्याचा आरोप केला. गजानन उफाड यास एक मुलगी आणि एक मुलगा असून ते मूळचे नेरा या गावचे रहिवासी आहेत, परंतु कामासाठी जालन्यात वास्तव्यास असून खाजगी कंपनीमध्ये ते नोकरीस असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय. अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून बजाजनगर भागात पालिका प्रशासन विभाग कामांना प्राधान्य देईल का हे पाहणं गरजेचं आहे. काय घटना घडली? आज घटना अशी घडली, एक आमचा गजानन रंगनाथ उफाड हा तरुण मुलगा 33 वर्षाचा आहे. त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. तो रहिवासी नेरचा आहे, पण इथं कुठल्या तरी आपल्या कामाला कंपनीत आला असताना त्यांनी इथं बजाजनगर मध्ये प्लॉट घेतला आणि घर बांधलं. दुर्दैवाने बजाजनगरचं प्रशासनाने असं वाटोळी केलेलं साहेब. तिथं नाल्या नाही, ड्रेनेज लाईन नाही. तिथं त्या समोरच्या माणसाने घर बांधलं आणि तिथं सोच खड्डे खाणलं आणि त्याच्यामध्ये मोटर टाकली होती. पाणी येत होतं म्हणून मोटर टाकली होती पाणी काढायला, पण तो तिथं मोटर धरायला गेला तर तो तसा त्याला शॉर्ट लागला आणि तो तिथं मूर्ती पावला. आणि याच्यामध्ये नगरसेवक, आमदार, खासदार हे पूर्ण गरीब लोकांकडे खूप दुर्लक्ष करतात. आणि आमची मागणी आहे की या गरीब कुटुंबाला सरकारनं काहीतरी मदत करावी, ही आमची अपेक्षा आहे. माझं नाव भगवान पुंजाराम मातले, धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष.